लातूरमध्ये घोड्यांमध्ये आढळणाऱ्या ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। घोड्यांचा आजार असलेला ग्लँडर्स माणसांमध्ये पसरण्याची आता भीती आहे आणि त्यामुळे पोलीस आरोग्य विभागांना दक्षता घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलंय। घोड्यांना ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, आजार माणसांमध्ये पसरण्याची भीती, बाधित घोड्याला दयामरण। काही महिन्यांपूर्वी रुबाबदार देखणा असणाऱ्या या घोड्याची ही अवस्था ग्लँडर्स रोगामुळे झाली आहे। लातूर जिल्ह्यात एक घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळलाय। घोड्यांमध्ये आढळणारा ग्लँडर्स आजार संसर्गजन्य असून तो माणसांमध्ये सुद्धा पसरण्याची भीती असते। त्यामुळे खबरदारी म्हणून बाधित घोड्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने दयामरण देण्यात आलंय। आमच्याकडे एक घोडा जिल्हा पशु रुग्णालयात लातूर येथे दाखल झाला होता। त्या घोड्यामध्ये ग्लँडर सदृश लक्षणं आढळून आल्यामुळे आम्ही त्या घोड्याच्या स्थानापासून 5 किलोमीटरच्या रेडियस मधले जे अश्व होते त्यांचे सॅम्पल्स एकूण 21 सॅम्पल्स आम्ही राज्याची जी DISI डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेंटर पुणे यांना पाठवले आणि त्या 21 पैकी 4 सॅम्पल्स हे संशयित म्हणून आलेले आहेत। घोड्यांना ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यानं लातूर जिल्हा प्रशासन अलर्ट झालाय। लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली। ग्लँडर्स रोगाबाबत पशुसंवर्धन, आरोग्य, पोलीस आणि महानगरपालिका विभागानं योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या। घोड्यांमध्ये नाकातून पू येणे, पोड, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधावा। घोड्याच्या निवासस्थानी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी। पोलीस प्रशासनानं घोड्यांची वाहतूक थांबवण्यासाठी उपाय करावेत। आरोग्य विभागानं मानवांमध्ये होणाऱ्या लक्षणांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी। महापालिका आणि ग्रामपंचायतीनं परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण कार्य हाती घ्यावं। हे नोटिफायबल आणि झुनोटिक इम्पॉर्टन्स म्हणजे प्राण्यामधून माणसाला होण्याची शक्यता असते। यामुळे आम्ही तातडीने त्याच्यावरती काल बैठक घेतली। त्यामध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग आणि घोड्यांचे जे मालक आहेत लातूर जिल्ह्यामधले ते सर्व मालकांना आम्ही याबाबत अवगत केलं। लातूर जिल्ह्यात आणखी 4 घोडे ग्लँडर सदृश आजाराचे संशयित आहेत। या रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं 5 किलोमीटर परिसरातील 21 घोड्यांचे नमुने घेण्यात आले। हे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि हरियाणामधील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले। त्यामुळे हा रोग नेमका किती पसरलाय हे या अहवालानंतर स्पष्ट होईल। श्रीराम जाधव, पुढारी न्यूज, लातूर।